दिल्ली सध्या राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान बनलेली आहे। सत्ता स्थापनेसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार खलबतं सुरू आहेत। एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, त्यासाठी सगळेच दिग्गज नेते आता हळूहळू दिल्लीत दाखल होताना आपल्याला बघायला मिळतात। नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक होणार आहे आणि या बैठकीला एनडीएच्या सगळ्या खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 वाजता दिल्लीला आता रवाना होत आहेत। या बैठकीला चिराग पासवान, चंद्राबाबू नायडू सुद्धा जाणार आहेत। तर संध्याकाळी 7:30 वाजता एनडीएची बैठक होण्याची शक्यता। दुसरीकडे जर आपण बघितलं तर इंडिया आघाडीची देखील दिल्लीत आता खलबतं सुरू आहेत। या बैठकीत आहेत राहुल गांधी, सोनिया गांधी, संजय राऊत आणि शरद पवार यांच्यासह देशभरातील अनेक बडे नेते हजर राहणार आहेत। आणि या दोन्ही बैठकांचं केंद्रबिंदू असणार आहेत दोन बाबू, एक बिहारचे नितीश कुमार आणि दुसरे चंद्राबाबू नायडू। दोघेही बनणार आहेत किंग मेकर। याचं कारण आहे एनडीए आणि इंडिया आघाडीकडून दोघांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे। शरद पवार स्वतः नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्याशी संपर्क करत असल्याचं कळत आहे। तर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पाटणा ते दिल्ली विमानाने एकत्र येतात। दरम्यान आपण बघतोय एकीकडे चंद्राबाबूंची पत्रकार परिषद सुरू आहे। आता चंद्राबाबू काय निर्णय घेतात हे कळणार आहे, त्यामुळे आजच्या दोन्ही बैठकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय दिल्लीत होणाऱ्या या बैठका देशाचं भवितव्य ठरवणार आहेत आणि दोन्ही ठिकाणी खलबतं सुरू आहेत। आपण बघतोय हे दोघं जे किंग मेकर ठरलेले आहेत, नेमका कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे आपण बघतोय शरद पवार विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि दिल्लीसाठी आता ते रवाना होत आहेत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। राहुल, आपण बघतोय दिल्ली आता सगळ्या देशातल्या राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान बनलेली आहे। दोन्हीकडनं अगदी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत। दिल्लीत नेमकं काय चाललंय, काय अपडेट्स? गेल्या एका तासाभरामध्ये भारतीय जनता पार्टीला दिलासा मिळेल अशा दोन घडामोडी घडल्या। ती जी प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे चंद्राबाबूची, त्याच्यात त्यांनी सांगितलंय की आंध्र प्रदेशच्या जनतेचं मी आभार मानतो, परंतु मी एनडीएचा घटक आहे आणि एनडीए बरोबरच मी राहणार आहे। नितीश कुमार यांनी सुद्धा आपण एनडीएच्या मीटिंगला हजेरी लावू असं सांगितलेलं आहे। 4 वाजता ते दिल्लीमध्ये एनडीएच्या जी काही बैठक होणार आहे त्याला उपस्थित राहणार आहेत। इंडिया आघाडीची सुद्धा संध्याकाळी 6 वाजता बैठक होते। परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की चंद्राबाबू नायडू हे त्यांचा जो काही राजकीय इतिहास आहे ते पाहता आपल्या राजकीय ताकदीचा पूर्णपणे किंमत वसूल करण्याचा त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रयत्न केलेला। अगदी जे अत्यंत सोबर असे पंतप्रधान होते त्या वाजपेयी यांना सुद्धा चंद्राबाबू यांच्याबरोबर राजकीय तडजोडी करत असताना खूप मोठी कसरत करावी लागली। ज्यांना आपण पलटूराम वगैरे असं म्हणत होतो ते नितीश कुमार हे सुद्धा प्रॅक्टिकल राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि असे नितीश कुमार ज्या वेळेला किंग मेकर बनतात त्यावेळेला काहीही होऊ शकतं। म्हणून दिल्ली हे महत्त्वाचं केंद्र आहे। कारण माझ्या माहितीनुसार आता शरद पवार हे तिथे पोहोचलेले आहेत, चंद्राबाबू नायडू हे ते किंवा त्यांचे प्रतिनिधी पोहोचतील, नितीश कुमार पोहोचणार आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तिथे पोहोचणार आहेत, उद्धव ठाकरे यांच्याऐवजी संजय राऊत हे तिथे जाणार आहेत, DMKचे नेते दिल्लीमध्ये जाणार आहेत। म्हणजे इंडिया आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते हे आज दिल्लीमध्ये असतील। त्यांच्या बैठकीला यासाठी महत्त्व आहे की काल इंडिया आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची जी पत्रकार परिषद झाली, स्पेशली राहुल गांधी यांना हा प्रश्न विचारला गेला की जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते मॅन्डेट तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी आहे, सत्ता स्थापन करण्यासाठी आहे। कारण त्यांचं असं मत होतं की मध्यम आणि कनिष्ठ वर्गातल्या लोकांनी या देशातल्या घटनेचं रक्षण केलं। जर या देशातल्या घटनेचं रक्षण केलं असेल तर तो मॅन्डेट सत्ता स्थापन करण्यासाठी आहे का? जर तो तसा असेल तर मग प्रयत्न काय केले जाणार? आणि त्यातनं ही चर्चा पहिल्यांदा सुरू झाली की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडं इंडिया आघाडीचे काही नेते संपर्क करू शकतात। शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विशेषतः विचारला गेला आणि अत्यंत संदिग्ध असं ते उत्तर होतं। म्हणूनच सगळा गेम हा ऑन झालेला आहे। ज्या पद्धतीचे आकडे इंडिया एनडीएसाठी आलेले आहेत ते असं दाखवतात की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं सरकार नरेंद्र मोदी यांनी चालवलं तसं होणे नाही। माझी माहिती असे की चंद्राबाबू नायडू यांनी त्यांची स्वतःची बार्गेनिंग पॉवर वापरायला सुरुवात केलेली आहे। लोकसभेचं अध्यक्षपद ते मागतायत। केवळ 12 खासदार असलेल्या नितीश कुमार यांना सुद्धा एक मोठं ताकदीचं पद द्यावं लागणार आहे। त्या सगळ्या पद्धतीचं निगोशिएशन
हे दिल्लीमध्ये सुरू आहे, म्हणून दोन्ही बैठका महत्त्वाच्या आहेत. या बैठकासाठी जे जे नेते येतील ते नेते काय सिग्नल देतात तेही महत्त्वाचं आहे. आणि नितीश कुमार यांच्या निवासस्थानी, मुख्यमंत्री म्हणून असलेल्या निवासस्थानी तेजस्वी यादव यांनी तिथे भेट दिली आणि त्यांची आणि नितीश कुमार यांची चर्चा झाली अशी सूत्राची माहिती आहे. 4 वाजता ते विमानात एकत्रित प्रवास करतात. असं आहे सौरभ की राजकारणामध्ये ज्या गोष्टी आपण बघत असतो त्या गोष्टी जशा दिसतात, ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, तशा त्या कधीच नसतात. ते एका विमानात आहेत हाही एक सिग्नल आहे. भले ते बोलतील किंवा बोलणार पण नाहीत, परंतु नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीचं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स या देशामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्यांना याची पुरेपूर जाणीव आहे की पराग पासवान यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाला भारतीय जनता पार्टीनं विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी 2 नंबरपर्यंत ढकललेलं होतं. त्याच त्राग्यातनं त्यांनी तेजस्वी यादव बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तेही सरकार त्यांचं टिकलं नाही, ते पुन्हा भारतीय जनता पार्टीबरोबर आले. म्हणजे अत्यंत प्रॅक्टिकल राजकारण करणारे नितीश कुमार ज्या वेळेला किंगमेकर बनतात आणि ज्यांना स्वतःच्या राजकीय ताकदीची किंमत कशी वसूल करायची याची पूर्ण माहिती आहे, असे चंद्राबाबू नायडू ज्या वेळेला किंगमेकर बनतात त्यावेळेला खेळ पूर्णपणे ओपन होतो आणि कोणाच्याही बाजूनं तो जाऊ शकतो. म्हणून इंडिया आघाडीला असं वाटतं की आपण सुद्धा सरकार बनवू शकतो. मला असं वाटतं की पंतप्रधानाचं कालचं जे भाषण आहे, ज्या पद्धतीचा जोश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यामध्ये भरण्याचा प्रयत्न केला, तो सिग्नल इतरांसाठी पण होता की आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी जाऊ, भलेही त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतील. मला वाटतं सौरभ, तडजोडी कराव्या लागतील. त्याच्यासाठीची किंमत काय असेल हे कदाचित आपल्याला कळणार पण नाही, पण ती किंमत द्यावी लागेल. तेवढीच ताकदीची तुम्हाला पदं आम्ही ऑफर करू अशी इंडिया आघाडी त्यांना ऑफर देऊ शकते. आजचा दिवस क्रुशियल आहे आणि त्याच्यामध्ये 2 किंगमेकर कुठल्याही बाजूला जाऊ शकतात, तसा त्यांचा राजकीय इतिहास आहे. निश्चितच आता कोणती किंमत मोजावी लागते हे बघावं लागणार. राहुल, पण याला जोडूनच एक प्रश्न की इथे जरी आपल्याला किंगमेकर दिसत असले तरी शरद पवारांची भूमिका नेमकी यात कितपत निर्णायक ठरू शकते, कारण ह्या दोन्ही नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आणि संपर्क आहेत. शरद पवार अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींशी असलेले सौहार्दाचे संबंध हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. काल त्यांना ज्यावेळेला हे प्रश्न विचारले गेले की तुम्ही चंद्राबाबू यांच्याशी संपर्क साधलाय का, नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधलाय का, त्यावेळेला त्यांनी थेट उत्तर दिलेलं नाही. परंतु इंडिया आघाडीचं जे फॉर्मेशन झालं त्या फॉर्मेशनमध्ये तुला आठवत असेल तर नितीश कुमार आणि शरद पवार यांचे संबंध किती मधुर होते. कारण पाटण्यामध्ये जी इंडिया आघाडीची बैठक होणार होती त्या बैठकीचं जे काही नियोजन होतं ते नितीश कुमार, शरद पवार यांच्या पुढाकारातनं ते घडत होतं. त्यामुळे शरद पवार यांच्या राजकारणाचा जो अविभाज्य भाग आहे की राहुल थोडंसं थांबवतो. एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, चंद्राबाबू नायडू एनडीए सोबत जाणारे असं कळतंय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, चंद्राबाबू नायडू यांचं आता ठरलेलं आहे, एनडीए सोबत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपण बघतो थोड्याच वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आपण एनडीए सोबत जाणार असल्याचं आता निश्चित केलेलं आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. किंग मेकर आपण ज्यांना म्हणत होतो, अर्थात त्यांच्या भूमिकेवरच सगळी गणितं अवलंबून होती की ते एनडीए सोबत जाणार की इंडिया आघाडी सोबत जाणार, यावरून देशाचं पंतप्रधान पद ठरणार होतं. आणि आता चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केलेलं आहे ते एनडीए सोबत आता जाणार आहे, अखेर ठरलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, चंद्राबाबू नायडूंचं ठरलेलं आहे, एनडीए सोबत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय, काय अपडेट्स? हो, मी सुरुवातीला म्हणालो होतो की त्यांनी जी तेलुगू भाषेतली त्यांची पत्रकार परिषद इंग्रजी माध्यमामध्ये जी ट्रान्सलेट करून सांगितली जाते आहे त्याप्रमाणे त्यांनी आपण एनडीए सोबत राहू असं म्हटलंय. परंतु भारतीय जनता पार्टीच्या दुर्दैवानं सौरभ, तिथले जे विधानसभेचे आकडे आहेत ते आकडे असं दाखवतात की चंद्राबाबू नायडू यांना भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या मदतीची गरजच नाहीये. ते स्वतःच पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेत की माझ्या राजकीय जीवनामधला हा सगळ्यात मोठा हिस्टॉरिकल मॅन्डेट आहे जो त्यांना मिळाला आहे. 10 वर्षानंतर ते सत्तेवरती येत आहेत. जर असे आकडे असतील की ज्याच्यामध्ये त्यांना राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची गरजच नाही आहे, जरी ते एनडीए सोबत येत असले तरी ते स्वतःची बार्गेनिंग पॉवर कुठल्याही पातळीवरती वाढवू शकतात. तुला आठवत असेल 2004चं जे सरकार होतं त्या 2004च्या सरकारमध्ये सातत्यानं आंध्र प्रदेशसाठी वेगळं पॅकेज आम्हाला हवं आहे असं ते म्हणत होते. आत्ताही माझी माहिती अशी आहे की एक प्रकारचे फिलर्स पाठवले गेलेत भारतीय जनता पार्टीकडं की लोकसभेचं अध्यक्षपद आम्हाला द्या. ज्या वेळेला आकडे असे असतात की ज्यामध्ये 16 खासदार असलेला नेता हा किंगमेकर बनतो त्यावेळेला पत्ते खुले असतात. कुठलाही नेता राजकीय शानपण असंच दाखवेल की ज्याच्याबरोबर निवडणूक लढलेली आहे त्या नेत्यासोबतच आम्ही जाणार आहोत. तुला आठवत असेल तर
उद्धव ठाकरे यांनी पण शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा जो निर्णय जाहीर केला तो निकाल आल्यानंतर जाहीर केला, तोपर्यंत ते भारतीय जनता पार्टीबरोबरच होते. तशी स्थिती आहे आता. आता ते म्हणतायत, नितीश कुमार पण म्हणतायत, चंद्राबाबू पण म्हणतायत की आम्ही एनडीए सोबतच जाऊ. परंतु जाऊ याचा अर्थ असा नाही की गव्हर्नमेंट फॉर्मेशनमध्ये त्यांना जे नाही मिळालं तर ते त्यांच्या बरोबरच राहतील. कसं, कारण तो जो राजकीय इतिहास आहे तो तसा दाखवतोय. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचे आभार मानले. दिलेल्या मॅन्डेटबद्दल आभार मानत असताना तिथले जे चित्रपट अभिनेते त्यांचं आणि भारतीय जनता पार्टीचंही त्यांनी आभार मानलेले आहेत. परंतु आकडे असे आहेत की त्या आकड्यामुळं इंडिया आघाडीला असं वाटतं की हे दोन नेते असे आहेत की ज्यांचा राजकीय इतिहास असा दाखवतो की त्यांना जर सत्तेची महत्त्वाची पदं दिली तर ते कुठल्याही बाजूला जाऊ शकतात. ज्यांना आपण अगदी पलटूराम वगैरे म्हणत होतो ते प्रचंड प्रॅक्टिकल राजकारणी आहेत. म्हणून तर आता ह्या सगळ्या चर्चेला वाव मिळालेला आहे की दिल्लीमध्ये काहीही होऊ शकतं. 4 वाजता एनडीएची जी बैठक होईल त्या बैठकीला हे दोन्ही नेते किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. माझ्या माहितीनुसार तर नितीश कुमार स्वतःच असणार आहेत. निश्चितच. त्यामुळे आता हा नेमका काय निर्णय होतो आणि या बैठकीत काय ठरतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.